नमस्कार, उत्कर्षाच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची दिवाळी फराळ विशेष रेसिपी आहे मेथी शंकरपाळे। मेथी शंकरपाळे बनवण्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, थोडीशी कसुरी मेथी यात आपण टाकूया। चवीपुरतं मीठ घालूया। 2 पळ्या उकळतं तेल मोहन म्हणून घालूया। आधी कोरडंच ते मिक्स करून घेऊया। यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट कणिक मळून घेऊया। कणकेची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। आता आपण ही कणिक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। यानंतर कणकेचे 4 समान भाग करूया। पोळपाटावर आपण थोडंसं तेल लावूया। ह्याच्यामुळे आपण शंकरपाळे जेव्हा काढू तेव्हा ते तुटणार नाहीत। आता आपण पोळी लाटून घेऊया। पोळी लाटताना आपल्याला प्रत्येक वेळी पोळी उचलायची नाहीये, त्याऐवजी पोळपाट हलवून ती पोळी लाटायची आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आपण मध्यम जाडीची पोळी लाटूया, याच्यामुळे शंकरपाळे खुसखुशीत होतील। कातणीने आपण शंकरपाळे कापून घेऊया। एक एक करून आता हे शंकरपाळे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही सर्व शंकरपाळे तयार करून ते एकत्रही तळू शकता। शंकरपाळे आपण इतपत जाडीचे लाटलेले आहेत। तेल आधी कडकडीत गरम करून घ्यायचे, नंतर गॅस मध्यम करून त्यात आपण एक एक करून शंकरपाळे घालूया।
शंकरपाळे आपण दोन्ही बाजूनी चांगले खुसखुशीत तळून घेऊया। तुम्ही बघू शकता शंकरपाळेंना चांगला बदामी रंग आलेला आहे। आता आपण हे काढून ठेवूया। याच प्रकारे आपण सर्व शंकरपाळे तळून घेणार आहोत। सर्व शंकरपाळे जवळजवळ अर्धा किलोचे तयार झालेले आहेत। तुम्ही आवाजावरून बघू शकता की शंकरपाळे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। दिवाळी फराळ विशेष भाग तुम्ही नक्की बघा। धन्यवाद।